सकतारम् ते पुनति तयरे ततौवती देवी जोदता भावे समणीय चरित तव विरियाय ते सर्वे समगं पत्रेयं दानियवर्तन्ते अर्हन्ते मानुषे केते इच्छारहन्ताणं सिद्धानं तानं गणराणं अज्ञावयवगानं आवनं चैव वेतिं चेतिं विशोधदन्तन नानपानातं समासेच उपसंपयामि सम्मं दत्तवदिवर्णसम्पत्ति। एकोणचाळीस गाथा नंबर 39 पेज नंबर 55 गाथा पाठ। यदि पच्चकमयायं पज्यायं फलयं नग्नेयं च नासत्त नावदिवातं नाणं दिव्यं केरुयन्ति। आचार्य कुंद भगवत पीरसी प्रवचन सार ग्रंथ। हा, भगवंताची दिव्यध्वनी आहे, त्या दिव्यध्वनीचा सार याचं नाव आहे प्रवचनाचा सार। शुद्ध आत्मा, न्याय स्वरूप आत्मा, एकच विभक्त स्वरूप आत्मा, त्या एकच विभक्त स्वरूप न्याय स्वरूप आत्म्याचं सामर्थ्य काय आहे यामध्ये आचार्य त्याचं स्पष्टीकरण करत आहे आणि पर्याय दृष्टीने ज्यांच्यापाशी असं केवळ ज्ञान स्वभावाच्या, केवळ ज्ञान गुणाच्या, केवळ ज्ञानाच्या पर्यायाची कार्यरूपाने पर्यायामध्ये उत्पत्ती झालेली आहे, अशा जीवांना मुख्य करून अभेद अशुद्ध, अभेद उपचार, अभेद उपचारातील अशुद्ध निश्चयने आणि अशुद्ध निश्चयनेवरला पूर्ण शुद्ध नाही, तर याच्या अपेक्षेने ते चर्चा चालू आहे। आणि असं असताना सुद्धा परमशुद्ध निश्चयने प्रत्येक जीवामध्ये त्याच्या गुणामध्ये, त्याच्या कारण द्रव्य कारण गुण मध्ये सामर्थ्य आत्ता विद्यमान आहे, पण कार्यरूपाने त्याची अभिव्यक्ती नाही। आणि एका जीवाच्या कार्यामध्ये हे प्रगट झालेलं आहे, तर कार्यामध्ये प्रगट होण्यासाठी कारणामध्ये सामर्थ्य असेल तरच कार्यामध्ये प्रगट होतं, कारणामध्ये शक्ती नसेल तर कार्यामध्ये शक्ती उत्पन्न होत नाही। त्रिकालवर्ती उपादानामध्ये सामर्थ्य असेल
तर क्षणिक उपादानामध्ये कार्य उत्पन्न होऊ शकतं आणि त्रिकालवर्ती उपादानामध्ये शक्ती नसेल तर क्षणिक उपादानामध्ये सुद्धा कार्याची उत्पत्ती होऊ शकत नाही. असं देवगुरु शास्त्र यांना दर्पण म्हटलं जातं. म्हणजे देव आपल्याला आपल्या कारण परमात्म्याचं स्वरूप दाखवतात. गुरु आपल्या कारण परमात्म्याचं स्वरूप काय आहे हे दाखवतात. आणि शास्त्र हाही तुमच्या कारण परमात्म्याचा स्वभाव आत्ता वर्तमान मध्ये विद्यमान आहे. तो भविष्यामध्ये प्रगट होणार आहे असं नाही. कारणाची शक्ती आत्ता आहे. भलेही कार्यामध्ये विवाह परिणती असेल पण ती विवाह परिणती सुद्धा कदाचित त्याच द्रव्याची आहे असं या ठिकाणी आचार्य आपल्याला ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकारामध्ये आपल्या स्वभावाची ओळख करून देत आहे. आणि असा स्वभाव जो आहे ज्यांच्या ज्ञानामध्ये क्षणिक उपादांमध्ये प्रगट झालेला आहे ते अनंत परमात्मा साक्षात समोशन मध्ये तीन गतीच्या जीवाच्या मध्ये काय सांगतात, तुम्ही माझा आश्रय घेतला, माझ्या केवळ ज्ञानाचा आश्रय घेतला तर तुम्हाला पर्यायामध्ये निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकत नाही. तुम्हाला माझ्या केवळ ज्ञानस्वरूप आत्म्याच्या ध्यानामुळे आश्रव आणि बंध तत्वाची उत्पत्ती होईल. संवर आणि निर्जरा तत्वाची उत्पत्ती होणार नाही. आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या अनादि अनिधन असणार स्वयंसिद्ध अकारण स्वभावरूप अकार्य स्वभावरूप अशा ज्ञान तत्स्वरूप जो आहे अशा आत्म्याचा आश्रय घेतात. त्याला प्रामाणिक प्रत्यक्ष ज्ञानाने जाणचाल, अनुभव करताल तर तुम्हाला पर्यायामध्ये निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होईल. अन्यथा निश्चय सम्यकाची प्राप्ती पर कारण परमात्म्याला लक्ष्य करून उत्पन्न होत नाही. आणि सम्यक दर्शन होत नाही तर केवळ ज्ञान आणि मोक्ष पण होणार नाही. अशा प्रकारे आपल्याला आचार्य आपलं स्वरूप या ठिकाणी दाखवतात. आणि असं देवगुरु शास्त्राच्या सानिध्यामध्ये जाऊन जो भव्य जीव अशा प्रकारे परोक्ष रूपाने जाणून श्रद्धान करेल, अशा रूपाने त्यामध्ये अनुकरण करेल, स्वीकार करेल, तर तो जीव काय करेल, परोक्ष ज्ञानाने परका प्रामाण्याने जाणून प्रत्यक्ष प्रामाण्याने अनुभव करेल. तर त्याच्याही पर्यायामध्ये भावी निगमनाने अशी पर्याय उत्पन्न होण्याची क्षमता त्याच्यामध्ये सुद्धा वर्तमान मध्ये आहे. म्हणून माकंद कुंदाने मागातल्या 38 ग्रंथांमध्ये सांगितलं की ज्ञान नैयापते जात नाही, नेय ज्ञानापती येत नाही.
दोन्ही आपल्या आपल्या ठिकाणी असून दोन्ही आपल्या आपल्या ठिकाणी विद्यमान राहून नेयामध्ये त्याची स्वतःची शक्ती आहे. आपल्या स्थानाला न सोडता ज्ञानाला आपला नेयाकार समर्पित करणे. आणि ज्ञानाचा स्वभाव आहे आपल्या स्वतःच्या देहेप्रमाणे आत्मदेशाला न सोडता स्व आणि पर प्रकाशकत्व शक्तीच्या द्वारे आपल्याच क्षेत्रामध्ये राहून अनुत्पन्न उत्पन्न अशा भूत आणि भविष्यातल्या अनंत पर्यायाला वर्तमानमध्ये प्रत्यक्ष रूपाने स्पष्ट रूपाने. सर एक विचारायचं होतं हा की नेय ज्ञानाकार रूपाने म्हणजे ज्ञानाला समर्पित होतात, तर ज्ञान कसं हे होतं सर? ज्ञान कसं म्हणजे त्या ज्ञानाला जाणतं, म्हणजे हे जसे समर्पित होतात ज्ञानाला तर मग कसे हे होतात, ज्ञान कसं त्या ज्ञानाला जाणतं? जसं ते विकास आहे ना आचरणे ती ज्याप्रमाणे समजा तुमचा विवाहाचा दिवस आणि विवाहाच्या दिवशी अक्षिदाचा टाइम होता. मग अक्षिदेचा टाइम असल्यानंतर अक्षिदा पडले आणि अक्षिदा पडल्यानंतर पंडित काय म्हणतो आता? काय म्हणतो पंडित? सावधान म्हणतो ना. अक्षिदा झाले त्यानंतर काय म्हणतो पंडित? पती पत्नी झाले. आता बरंच काही म्हणतं पण कोणत्या अपेक्षेने नाही लक्षात येऊन राहिलं. पंडित म्हणतो मुलीने मुलाला वरमाळा घाला. हा, मुलीने मुलाला वरमाळा घाला. म्हणजे काय झालं? कन्या झाली नेय आणि पती झाला ज्ञान. ज्ञान म्हणजे त्यांनी काय केले? वरमाळा घातली. म्हणजे मुलीने मुलाला वरमाळा घातली तर काय केलं? मुलाने स्वीकार केला ही आपली पत्नी आहे. आणि परत म्हणतो मुलाने मुलीला वरमाळा घाला. मुलाने मुलीला वरमाळा घातले. पण आता इथे तसं इथे आचरण की नेय नेय अचेतन नेय हे एकदम शहाणे आहेत. ते काय करतात? जो जीव नियात रूपाने परिणमन करतो, जो जीव आपल्या ज्ञानाला नियात रूपाने परिणमन करतो ते नेय त्या ज्ञानाला आपला संपूर्ण नेयाकार समर्पित करत नाही. समर्पित करत नाही कोणाला? ज्ञानाला. कोणते नेयाकार? कोणत्या ज्ञानाला? अचेतनला चेतन. चेतन अचेतन साही द्रव्य. साही द्रव्य ती जले नेयाकार. जसं समजा कॉलेजमध्ये मुलं मुली शिकतात आणि मुलं मुली शिकत असताना एखादा मुलगा एखाद्या मुलीच्या प्रेम त्याची भावना उत्पन्न होते. मग तो पुष्कळ प्रयत्न करतो तरी ती मुलगी काय करते? त्याच्याशी प्रेम करत नाही.
अलग नाही बरोबर. हम्म. मग त्याची इच्छा आहे पण तिची इच्छा नाही, म्हणून ती त्याला काही आपलं समर्पित करत नाही. आणि त्या मुलीला ज्याच्याबद्दल प्रेम आहे पण त्या मुलाला त्याच्याबद्दल काही माहित नाही, भाव नाही. मग त्याला नंतर समजलं वासाचंही मुलगी आपल्यावरती प्रेम करते. मग काय झालं, तिला पसंत असणारा मुलाला प्रेम करते तेव्हा काय करते, आपलं सर्वस्व समर्पित करते. बरोबर. आणि दुसरा करतो पण हिच्यामध्ये नाही. तसं जे ज्ञान नेयाकार रूपाने परिणत होतं, नेयाला जाणण्याचा प्रयत्न करतो, त्या ज्ञानाला नेय आपले त्रिकालवरती नेयाकार समर्पित करत नाही. नाही समजलं, नाही लक्षात नाही येऊन राहिलं हे ज्ञान कसं कार्य करतं. एवढं समजलं की नेय ज्ञानाकार ज्ञानाला ज्ञानाकार होऊन म्हणजे समर्पित होतात ज्ञानाला, पण ज्ञान त्यावेळेस काय करतं हे नाही लक्षात येऊन राहिलं. तो समर्पित नेयाकाराने ज्ञानाला समर्पित केल्यामुळे ज्ञान काय करतं, सोपर प्रकाशकत्व शक्तीच्या द्वारे स्वतःच्या केवळ ज्ञान स्वरूप आत्म्याला पण निर्णय करतं आणि त्या लोकांच्या त्रिकालावरती अनंत पर्याययुक्त द्रव्याचाही निर्णय करतं, म्हणजे जाणतं, म्हणजे नेयाला जाणतो. मग हे काय झालं, ज्ञानाचं स्वक्षेत्रामध्ये राहून सोपर प्रकाशी स्वभावामुळे स्वतःलाही जाणतो. सोपर प्रकाशी स्वभावामुळे त्याला काय करतं, ज्ञान जाणतो. याला काय म्हणतात, व्यवहार नयाने. नेयाने ज्ञानाला आपला आकार समर्पित केला, ज्ञानाने सोपर प्रकाश शक्तीच्या द्वारे जाणलं, स्वतःलाही जाणलं आणि नेयालाही पण जाणलं. दोन द्रव्याचा संबंधाने कथन केलेला आहे. हा, दोन द्रव्याचा संबंध, म्हणून त्याला व्यवहार म्हटलं. आणि ज्ञान ज्ञानालाच जाणत असतं तेव्हा पण ना. नाही, पहिले व्यवहार. हा, व्यवहार. नंतर परमार्थ निश्चय. दर्पणासमोर आपण उभारल्यानंतर आपलं प्रतिबिंब पडतं. मग प्रतिबिंब बिंबाचं प्रतिबिंब आहे म्हणून व्यवहार. आणि ते दर्पणाने धारण केलं म्हणून अशुद्ध निश्चयाने दर्पणाचं आहे. आणि त्या वेळेला दर्पणाचा स्वभाव स्वच्छ आहे. तसं ज्ञानाने नेयाने ज्ञानाला निराकार समर्पित केल्यानंतर ते ज्ञानच नेयाच्या अपेक्षेने निराकार म्हटलं आणि ते ज्ञानाचं परिणाम आहे म्हणून ज्ञानाकार आहे. मग एका द्रव्यामध्ये ज्ञानाकारणी निराकार ज्ञानच आहे, नेय नाही. नेय नाही. आता लक्षात आलं. सोबत शक्तीने हे सगळं ज्ञानाकार आणि निराकार तो करतो, स्वतःलाही जाणतो आणि ज्ञानाला जाणतो, पण परमार्थाने ज्ञानालाच जाणतो. म्हणजे ती परिणती दर्पणाची झाली. ते परिणमन निराकार रूपाने परिणमन ज्ञानाचंच आहे. म्हणून त्रिकालवरती साईही द्रव्याच्या त्रिकालवरती
अनंत पर्याय रूपाने परिणमन ज्ञानाचं झालेलं आहे. मग ज्ञानामध्ये निश्चयाने बाहेरचे निराकार नाही. निश्चयाने ज्ञान आणि निराकार ज्ञानाचं परिणमन आहे. किती व्यवस्थित तत्व आहे सर हे भगवंताने सांगितलेलं. म्हणून जी वस्तू व्यवस्था या ज्ञान प्रज्ञापन अधिकारामध्ये आचरणे पुष्कळ सुंदर उघडलेली आहे. खूपच म्हणजे हे पण सांगितलेलं आहे तुम्ही, पूर्वी पण सांगितलेलं आहे, पण आजचं खोलण्याचं म्हणजे ते दोन्ही स्वपर प्रकाशक होऊन ते ज्ञानाकार नियाकार आणि ज्ञानाकार होऊन सुद्धा ते नियाकार सुद्धा ज्ञानाकारच आहे. हे जास्त त्याच्यामुळे म्हणजे नियाकार म्हणजे समोरच्या पदार्थाला जाणत असताना सुद्धा तो ज्ञानाकारच आहे, नियाकार असून सुद्धा ज्ञानाकार आहे. त्या कवितेमध्ये तुम्ही सांगितलेलं आहे ना सर, तुम्ही केली सांगितलं नाही. 38 नंबर गाथा 29 नंबर 38 नंबर गाथा 38 नंबर गाथा 28 नंबर गाथा. काढली सर. अब ज्ञान और नेय के परस्पर गमन का निषेध करते हुए ज्ञान और नेय एक दूसरे में प्रवेश नहीं करते. ज्ञान आणि नेयामध्ये परस्पर गमनाचा निषेध म्हणजे एकमेकांमध्ये गमन करत नाही, म्हणजे आपल्या क्षेत्रात सोडून जात नाही. ते जात नाही आपल्या क्षेत्रात. ज्ञान आणि नेय दुसऱ्यामध्ये प्रवेश करत नाहीत हे सांगतात. आत्मा ज्ञान स्वभाव है और पदार्थ आत्मा के नेय स्वरूप है. जैसे कि रूपी पदार्थ नेत्र का नेय होता है, वैसे वे एक दूसरे में नहीं वर्तते. कारण की डोळ्याचं रूप झालं पण ते एकमेकांमध्ये प्रवेश करत नाही. पुढे 29 गाते तर शीर्षक आत्मा पदार्थ में प्रवृत्त नहीं होता. आत्मा में प्रवृत्त करते थे कारण की ज्ञान आत्मा पदार्थ में प्रवृत्त होत नहीं. तथापि जिससे उसका पदार्थ में प्रवृत्ति होना सिद्ध होता है. जे आत्मा पदार्थ नियमाने प्रवृत्त होत नाही तसं असताना सुद्धा त्या पदार्थामध्ये प्रवृत्ती सिद्ध होते. म्हणजे ज्ञान नियमाने जातं. उस शक्ति वैचित्र को उद्धृत करते हैं. नियम ज्ञान नियमामध्ये जात नाही तरी सुद्धा ज्ञान त्याच्यामध्ये प्रवृत्त होतं, म्हणजे त्याच्यामध्ये त्याला जाणतं, त्याच्यामध्ये प्रवेश करतो. जाणण्याच्या पैकीने प्रवेश सांगितला. जैसे चक्षुरूप को नेय में अप्रविष्ट रहकर तथा अप्रविष्ट न रहकर जानती देखती है. डोळा रूपामध्ये प्रवेश न करता आणि प्रवेश करून जाणते, पाहते. उसी प्रकार आत्मा इंद्रियातीत होता हुआ ऐसे जगत को समस्त लोक आलोक को नियोग में अप्रविष्ट रहकर न्यायामध्ये प्रवेश करत नाही. तथा अप्रविष्ट न रहकर म्हणजे नियमामध्ये प्रविष्ट करून निरंतर जानता देखता है. हे इथे आचरणे दाखवून दिलेलं आहे. आलं का लक्षात? सरळ लक्षात आलं. म्हणून इथे 38 गाथेमध्ये आचरणे मतार्थाच्या अंशाचे नाही, जे वैशेषिक आहेत, सन्निकर्षवादी आहेत, कारक साकल्यवादी आहेत, ज्या अनेक लोकांनी अनेक प्रकारे प्रमाण ज्ञानाच्या पर्यायाचं जे लक्षण मानलेलं आहे
ते सगळे लक्षण त्यांचे कसे आहेत? चुकीचे आहेत. कोणी इंद्रिय वृत्ती ज्ञानाला प्रमाण मानलं, कोणी साकल्यवाला प्रमाण मानलं, म्हणजे असे अनेक प्रकारचे अनद्भुत प्रकारचे प्रमाण मानले. जेवढी प्रत्यक्ष प्रमाणाच्या ज्ञानाच्या पर्यायाचे जेवढ्या लोकांनी विपरीत मान्यता मानली ते सगळं काय झाले? ते मतार्थाच्या अपेक्षेने चुकीच्या सर्वांचं खंडन स्वयमेव झालेलं आहे. आणि जिन मताचं मंडन झालेलं आहे. आणि जिन मताचं मंडन झालं नाही तर वस्तूच्या स्वरूपाचं मंडन झालेलं आहे. आणि वस्तू स्वरूपाच्या मताचं खंडन झालेलं आहे. आणि त्याच्यापुढे जाऊन माझ्या आत्म्याच्या ज्ञान गुणाच्या वस्तूच्या स्वरूपाचं मंडन झालेलं आहे. आणि माझ्या आत्म्याचा स्वभाव जो नाही असं मी जे मानतो त्याचं मंडन झालेलं आहे. म्हणून माझ्या स्वतःच्या सम्यक मताचं मंडन झालेलं आहे आणि मिथ्या मताचं खंडन झालेलं आहे. आणि दुसऱ्या कोणाची चर्चा नाही. म्हणजे अशा प्रकारे अडचण गती सांगितलं. आता इथे प्रकार अविद्यमान पर्याय ज्ञाना प्रत्यक्ष कसूर करते भूत आणि भविष्यातल्या अनंत पर्याय हे ज्ञानाला प्रत्यक्ष आहेत. म्हणजे असं ज्ञानाचा स्वभाव धौलाचा पहिला भाग आहे. धौलाच्या पहिल्या भागामध्ये ज्ञान मार्गणाचं कथन येतं. त्या ज्ञान मार्गणाचं कथन आल्यानंतर त्या ठिकाणी दर्शन मार्गणा संपले 380 ते 88 पर्यंत. दर्शन मार्गणा संपल्यानंतर ज्ञान मार्गणाचं कथन येतं. तेव्हा त्या ठिकाणी शंका मांडतो की आत्मा अरूप, अरस, अगंध, अवर्ण, अशब्द, असंस्थान स्वरूप आहे. त्यामध्ये शब्द आणि संस्थानाला गौण केलं. की आत्मा अस्पर्श, अरस, अगंध आणि अवर्ण स्वरूप आहे. म्हणजे आत्म्यामध्ये स्पर्श, रस, गंध, वर्ण नाही. मग ज्याच्यामध्ये स्पर्श, रस, वर्ण, गंध नाही असा आत्मा स्पर्श, रस, गंध, वर्ण स्वरूप वस्तूला कसं जाणतो? अशी काहीतरी त्या ठिकाणी शंका आहे. दौलाच्या पहिल्या भागात का? दौलाच्या पहिल्या भागामध्ये आपण दर्शन मार्गाची मागं पाहिलेच ना चर्चा. त्याच्यानंतर 388 नंतर 389 ते 88 पानापासून तिथे थोडं दिलेलं असतं ज्ञान मार्गाचं कसून. मग त्यांनी सांगितलं मग हे स्पर्श, रस, गंध, वर्ण आत्म्यामध्ये नाही. मग आत्मा त्या स्पर्श, रस, गंध, वर्णवाल्या वस्तूला कसं जाणतो? मग ज्या द्रव्यामध्ये जे गुण नाही, मग त्याच्यामध्ये जे गुण नाही तर मग ज्या द्रव्यामध्ये जे गुण आहेत त्याला तो आत्मा कसा जाणेल? अशी शंका काढून त्या ठिकाणी शंका मांडली. मग आचार्यांनी सांगितलं की ज्या द्रव्यामध्ये जे गुण नाही तो आत्मा त्या पदार्थाला जाणण्यासाठी त्या द्रव्यामध्ये ते गुण असले पाहिजे असा नियम नाही. म्हणजे आत्म्यामध्ये स्पर्श, रस, गंध, वर्ण असेल तरच आत्मा स्पर्श, रस, गंध, वर्ण वस्तूला जाणेल असा नियम नाही. मग काय सांगितलं? प्रसिद्ध हेतू उत्तर दिलं की आत्म्याचा स्वभाव जाणणे आहे. ज्ञान स्वभाव आहे आणि जाणणे ज्ञान स्वभाव असल्याने ज्ञानाला जाणण्यासाठी ज्ञानामध्ये
स्पर्श रस वर्णगंध गुण पाहिजे असा नियम नाही. मग जाणणे पाहणे स्वभाव असल्यामुळे त्या ज्ञानाला जाणण्यासाठी ते गुण नसताना सुद्धा तो ज्ञानस्वरूप आत्मा सुपर प्रकाशक शक्ती ज्याद्वारे चेतनाच्या द्वारे उपयोगाच्या द्वारे ज्ञान शक्तीच्या द्वारे त्याला जाणतो. पण ते गुण नसले तरी जाणण्याची तर शक्ती आहे ना सर त्याच्यामध्ये. म्हणून मग ते सांगितलं ना आचार्य, ज्ञान स्वभाव आहे. ज्ञान स्वभावाला जाणण्यासाठी ते गुण असले पाहिजे पदार्थातले, असा नियम नाही. याला आपण नास्तिक धर्म म्हणू शकतो का सर? म्हणजे अस्पर्श अगंध याला नास्तिक धर्म म्हणू शकतो का? नास्तिक नाही, आस्तिक धर्म आहे. नास्तिक नास्तिक नाही. हा असते. ते परवा अहमदाबादला काही जयपूर लोकांचे काय तर सभेसारवरती गोष्टी होत्या, संगोष्ठी. नांदेडला झाले तशा. नांदेडला आपण गेलो होतो ना संगोष्ठीला. तसं हे जयपूरच्या लोकांनी, त्यांचे पंडित लोक होते काही, त्यांनी तिथे संगोष्ठी ठेवल्या होत्या. ते सहज पुस्तक मोबाईल उघडला तर त्याच्यात ते प्रशांत मोरेने पाठवलं होतं मला. अहमदाबादला संगोष्ठी चालू आहे. महावीर तिकडेच गेलाय ना सर तो? महावीर तिकडेच गेलाय ना? अहमदाबादला गेलेत का? अहमदाबादलाच आहे. आध्यात्मिक त्यांना दुसरं कार्य झालंय. यांना हे जे संगोष्ठी होत्या, मग ते एक जयपूरचे पंडित होते, त्याचं नाव तरी काय लक्षात नाही. मग त्यांना 49 नंबर गाथा दिली, आणि 49 नंबर गाथा घेतली होती समयसारची. मग त्यांनी त्याला सांगितलं, उद्गलामध्ये रूप गुण आहे म्हणून जीवामध्ये रूप गुण नाही. उद्गलामध्ये स्पर्श आहे म्हणून जीवामध्ये अस्पर्श गुण आहे. असं कसं? उद्गलामध्ये गंध आहे म्हणून जीवामध्ये अगंध आहे. असं कसं? त्यांनी असं त्या ठिकाणी सांगितलं. मी थोडं ऐकलं, परत बंद केलं. मग त्यांनी काय सांगितलंय, अस्पर्श अरस अगंध अवर्ण सापेक्ष आहे, निरपेक्ष नाही. उद्गलामध्ये आहेत म्हणून जीवामध्ये आहे म्हणून म्हणजे त्याला त्यांनी काय केले, गुणाला सापेक्ष सांगितलं. सापेक्ष गुण कसे काय राहतात त्यांनी सांगितलं. आता त्यांना जसं त्यांना शिकवले वाचले जसं असेल त्याने. मग नंतर आमचे विक्रांतजी आले. नंतर आमच्या घरच्यांनी ते सहज कुणाला फोन लावला, ते विक्रांतजीला गेला. अच्छा. विक्रांतजी म्हणले काय आळंदकर? म्हणलं काय नाही. म्हणलं तुम्ही गेलता म्हणून अहमदाबादला, लेजींचं चाललं होतं प्रवचन, अस्पर्श रस गंधवर्ण. मग त्यांनी म्हणले ते असं जगत आलंय. म्हणलं गुण सापेक्ष असेल का निरपेक्ष असते? मग त्यांनी असं जगत आलं म्हणलं. मग मी त्यांना जसं श्रद्धा ज्ञान चारित्र्य सुख वीर्य अस्तित्वादी गुण अस्थिरूप आहे, तसे अस्पर्श अरस अगंधवर्ण हे गुण सुद्धा अस्थिरूप आहेत जीवामध्ये. परामध्ये आहेत म्हणून माझ्यामध्ये नाहीत असं नाही. माझ्या स्वतःचा अस्पर्श अरस अगंध अवर्ण हा गुण माझ्या स्वतःचा स्वाधीन निरपेक्ष आहे. त्यांना थोडी चर्चा केली. बरं म्हणजे परत भेटलं तर त्यांना सांगतो म्हणलंय. आणि अशा लागला फोन आला, असं काय बोलायचं तर ते बोलून टाकलं. सांगितलं. आणि आम्हाला महाराजांचं त्यांना सांगताना या पद्धतीने हे आत्म्यामध्ये अस्थिरूप सद्भारूप गुण आहेत. हे निरपेक्ष आहे. जसे अणुजीवी गुण आहेत तसे या आत्म्याचे गुण आहेत. कुंद आत्म्यात जातात की आरस अरूप गंध अवर्ण अशब्द अनिर्दिष्ट असंस्थान हे माझ्यामध्ये असे गुण आहेत. ज्ञान दर्शन चारित्र्य आहे तसंही माझ्या आत्म्याचे गुण आहेत. पण ते पर सापेक्ष नाही, स्वतःचे अस्थिरूप आहे.
अभावात्मक नाही, दुसऱ्यामध्ये माझ्यामध्ये नाहीत असं नाही. म्हणजे छान वाटलं, म्हणजे परत गेलं सांगतो. त्यांना पण कल्पना असेल ना या गोष्टीची सगळ्या. काही नाही, कोणाला काही कल्पना नाही, फक्त ऐकून मुसलमान मध्ये 2 भेद आहेत ना, कुणाला तर काय कोणाला माहिती, शिया आणि सुन्नी असे मुसलमान मध्ये काय 2 भेद आहेत. मग सुन्नी मुसलमान आणि शिया मुसलमान, कशासाठी सुन्नी आणि शिया मुसलमान म्हणले काय? मला तर तुमच्या तोंडूनच ऐकलं आता, मुसलमानामध्ये 2 भेद असतात. 2 भेद आहेत. सुन्नी जे ऐकून झाले ते मुसलमान सुन्नी. अच्छा. शिया शिकून जे झाले ते शिया. अरे बर. मग असे काही लोक असतील तर त्याला आपण काय करणार? आपण काय करणार? बरोबर. आपल्याला गुरुने सांगितलं, आपण श्रद्धा केल्या, आपण अनुभव करतो त्यावेळेलाही आपल्यामध्ये सुद्धा ते गुण असल्यामुळे आपल्याला ते स्वरूप आहे आपलं. चला, इथे काय परत विद्यमान अविद्यमान पर्याय ज्ञानामध्ये प्रत्यक्षाला दृढ करतात. नाही, बरोबर आहे. गाथा नंबर 39. कधी अउत्पन्न पर्याय तथा नष्ट पर्याय ज्ञान के, केवल ज्ञान के प्रत्यक्ष न हो तो उस ज्ञान को दिव्य कौन प्ररूपेगा? करणार. हे झालं प्रतिज्ञा वचन. ज्ञानाला त्या ज्ञानाला दिव्य कोण म्हणेल? कोण म्हणणार नाही. असं जर नसेल तर पुढच्या गाठे तरी जन्मच्या ज्ञानासाठी पुढच्या गाठे चालणार आहे. 40 गाठेचं शीर्षक दिलेलं आहे. अब इंद्रिय ज्ञान को ही नष्ट और अनुत्पन्न जानना अशक्य है. इंद्रिय ज्ञान ही नष्ट अनुत्पन्न पदार्थ को, पर्याय को नहीं जान सकता. ये न्याय से निश्चित करते हैं. अनेक गाथा केवळ ज्ञानाच्या सांगितल्यानंतर परत 40 नंबर गाथेमध्ये नास्ती रूपाने त्यामध्ये शक्ती नाही, जे अस्ती रूपाने हे केवळ ज्ञानामध्ये सामर्थ्य आहे. बरोबर. म्हणजे नास्ती अस्तीने आतापर्यंत सांगितले, परत नास्तीने परत अस्ती सांगितले. जे नष्ट झालेला पर्याय, पुढे उत्पन्न होणाऱ्या पर्याय केवळ ज्ञानामध्ये जर नसतील, जाणवेत नसतील, जाणले जात नसतील, तर त्या ज्ञानाला दिव्य केवळ ज्ञान, केवळ ज्ञानाला दिव्य म्हणता येणार नाही. दिव्य म्हणता येणार नाही. मग काय होऊन जाईल? ते ज्ञान भूत आणि भविष्यातल्या पर्यायाला जाणणार नाही. तर ते ज्ञान सूर्यासारखं न होता दीपकासारखं म्हणावं लागेल. प्रकाशासारखं म्हणावं लागेल. बरोबर. सूर्य सर्व पृथ्वीला प्रकाशित करतो, तसा दीपक सर्वाला प्रकाशित करत नाही. मग ते ज्ञान दिव्य न म्हणता, केवळ ज्ञान न म्हणता क्षौक्षमिक मानावं लागेल. पण काय टीका, जिसने अस्तित्व का अनुभव नहीं किया और जिसने अस्तित्व का अनुभव कर लिया है, ऐसे अनुत्पन्न और नष्ट पर्याय मात्र हो यदि ज्ञान
अपनी निर्विघ्न विकसित अखंडित प्रतापयुक्त प्रभु शक्ति के द्वारा बला अत्यंत आक्रमित करे प्राप्त करे तथा वे पर्याय अपने स्वरूप सर्वस्व को अक्रम से अर्पित करें, एक ही साथ ज्ञान में न्यास हो, इस प्रकार उन्हें अपने प्रति नियत न करे, अपने में निश्चित न करे, प्रत्यक्ष न जाने, तो उस ज्ञान की दिव्यता क्या है। इससे यह कहा गया है कि पराकाष्ठा को प्राप्त ज्ञान के लिए यह सब योग्य है। मग अस्तित्वाचा अनुभव नाही ज्याने केलेला आहे आणि ज्याने अस्तित्वाचा अनुभव केलेला कर लिया आहे, म्हणजे काय, अनुत्पन्न नष्ट पर्याय। अस्तित्वाचा अनुभव केलेला आहे ते भूतकाळातला पर्याय, काळातला परत आणि पुन्हा ज्ञातेचा अनुभव कर लिया आहे भविष्य काळातला पर्याय। कधी ज्ञान आपल्या स्वतःच्या एकाकडे केवळ ज्ञानाला विशेषण आहेत, निर्विघ्न विकसित अखंडित प्रतापयुक्त प्रभू शक्तीच्या द्वारे निर्विघ्न काम मग काय इंद्रिय जनित जे ज्ञान आहे, जे इंद्रिय जनित ज्ञान आहे ते कसं ज्ञान आहे, इंद्रिय जनित ज्ञान कसं आहे, पूर्ण हे आहे ना, विघ्न सहित आहे, नाही बाधा सहित आहे, बाधेने सहित आहे, अविकसित आहे, अविकसित आहे, खंडित आहे, खंडित आहे, विशिष्ट प्रतापयुक्त नाही, प्रभुत्व नाही, हीनता आहे। मग हे इंद्रिय ज्ञानामध्ये तसा स्वभाव आहे। मग असं केवळ ज्ञान अशा शक्ती असताना कसं आहे, मला अत्यंत आक्रमित करे प्राप्त करेल। मग तो काय करेल, अशा आपल्या स्वतःच्या शक्तीच्या द्वारे त्याला प्राप्त करेल, म्हणजे जाणेल। कसं कुणाला तथा त्या पर्याय आपल्या स्वरूप सर्वस्व को कुणाच्या विश्वातील द्रव्याच्या संपूर्ण त्रिकालवरती पर्याय सर्वस्व अक्रम रूपाने अर्पित करेल। हे संपूर्ण विश्वातले सर्व द्रव्य आपल्या संपूर्ण पर्याय इतपत एका वेळेला ज्ञानाला अर्पित करतात। एक ही साथ में ज्ञान में ज्ञात होते हैं, म्हणजे ज्ञानामध्ये ते निराकार समर्पित करतात। इस प्रकार उन्हें अपने प्रति नियत न करे, मग अशा त्या नियाने त्याला काय केलेलं आहे, समर्पित केलेलं आहे। मग आपणेही निश्चित न करे, प्रत्यक्ष न जाणे, मग ते ज्ञान अशा नियाने त्रिकालवरती पर्यायाने त्रिकालवरती अनंत गुणाने द्रव्याने काय केलेलं आहे, समर्पित केलेलं आहे, तर अक्रमित प्राप्त केलेलं आहे। मग त्यांनी सर्व प्राप्त केलेलं आहे, तर ते ज्ञान त्याची दिव्यता काय आहे, तर ते ज्ञान त्याला जर जाणत नसेल तर त्या ज्ञानाची दिव्यता काय आहे, काहीही नाही। इससे यह कहा गया है कि परा प्राप्त झालेलं ज्ञान हे संयोग्य आहे, म्हणजे सर्व नियाने आपल्या त्रिकालवरती पर्यायाने युक्त द्रव्याने त्या केवळ ज्ञानाला आपला निराकार समर्पित केलेला आहे।
आणि तो समर्पित केल्यामुळे त्या ज्ञानामध्ये अशा प्रकारची दिव्यत्व शक्ती असल्यामुळे ते ज्ञान काय करत आहे, त्या सर्व पदार्थाला जाणत आहे. म्हणून ते ज्ञानामध्ये तशा प्रकारची सामर्थ्य योग्यता आहे, दिव्यता आहे, भव्यता आहे, महिमा आहे ज्ञानाची, केवळ ज्ञानाची. मग म्हणत आहे की नेय त्यालाच आपला संपूर्ण आकार समर्पित करतात, जे ज्ञान नेयात रूपाने परिणमन करत नाही, ज्ञान रूपाने परिणमन करतं. जे ज्ञान अनेक नेयावरती परिभ्रमण करतं, अनेक नेयाला जाणतं, त्या अनेक नेयाला जाणणाऱ्या ज्ञानाला ते संपूर्ण नेयाकार आपला संपूर्ण आकार समर्पित करत नाही. ते आणि जे ज्ञान आपल्या स्वतःच्या ज्ञान स्वभावाला जाणतं, आपल्यामध्ये स्वच्छत्व पूर्ण प्रगट होतं, केवळ ज्ञान. जे ज्ञान आपल्या स्वतःच्या केवळ ज्ञान स्वभावाला जाणतं, त्या ज्ञानामध्ये केवळ ज्ञानाची पर्यायाची उत्पत्ती होते. आणि ज्या जीवामध्ये ज्ञानाच्या जरी ज्ञानस्वरूप आत्म्याला जाणतात आणि नेयाला जाणत नाही, त्याला ते नेयाकार समोर आपला संपूर्ण नेयाकार समर्पित करतात. ते समर्पित केल्यामुळे त्या ज्ञानामध्ये त्याचे दिव्य ज्ञान असल्यामुळे, निरावरण असल्यामुळे, क्रमकरण रहित असल्यामुळे, अतिंद्रिय असल्यामुळे ते त्याला सर्वाला जाणतं. त्याच्यामध्ये ती योग्यता आहे. पण ही योग्यता आहे म्हणून ते ज्ञान कसं आहे, दिव्य आहे, अदिव्य नाही. भावार्थ अनंत महिमावान केवळ ज्ञान की यह दिव्यता है कि वह अनंत द्रव्यों की समस्त अतीत और अनागत भी पर्यायों को संपूर्णतया एक ही समय में प्रत्यक्ष जानता है. मग ते सांगण्यात होते भावार्थ असं अनंत महिमावान केवळ ज्ञानाची ही दिव्यता आहे की अनंत द्रव्याच्या समस्त अतीत अनागत पर्यायाच्या समूहाला काय होते, विश्वामध्ये असणारी 6 द्रव्य, त्यांच्या असणाऱ्या भूत भविष्य अनंत पर्यायाला आणि स्वतःच्या भूत आणि भविष्याच्या अनंत पर्यायाला, फक्त दुसऱ्याच्याच नाही, स्वतःच्याही त्रिकालरूपी भूत भविष्याच्या पर्यायाला अनंत आणि बाकीच्या सर्व द्रव्याच्या भूत भविष्यातल्या अनंत पर्यायाला संपूर्ण रूपाने एक समयामध्ये प्रत्यक्ष जाणतं. युगपद असं त्या केवळ ज्ञानाचं पूर्ण सामर्थ्य आहे, महिमा आहे, दिव्यता आहे. म्हणून हे असं पर्यार्थिक ज्ञाने 13व्या 14व्या आणि सिद्धामध्ये 13मध्ये प्रगट होतं आणि पुढच्या मध्ये हे राहतं. आणि हे एकदा प्राप्त झाल्यानंतर कधीही ते नष्ट होत नाही. मग असं एका जीवाने आपल्या वर्तमानाच्या ज्ञानाच्या पर्यायामध्ये अनादि अनिधन असा जो केवळ ज्ञान स्वभावरूप आत्मा आहे, अशा केवळ ज्ञान स्वभावरूप आत्म्याला विषय करून एक अंतर्मुहूर्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रत्येक ज्ञान पर्यायाला त्या केवळ ज्ञान स्वभावरूप आत्म्याला नेय केले आणि त्याला नेय केल्यामुळे पर्यायामध्ये केवळ ज्ञानाची प्राप्ती स्वयं झाली. ती स्वयं प्राप्ती झाल्यामुळे काय झालं, कारणामध्ये ती शक्ती होती आणि ती
कारणामध्ये शक्ती कार्यामध्ये प्रगट झाली. ती कार्यामध्ये प्रगट झाल्यामुळे असं ते महिमेने अनेक प्रकारच्या विशेषणाने युक्त महिमेने युक्त असणार ते पूर्ण ज्ञान एक समयामध्ये प्रत्यक्ष पदार्थाला जाणतं. तसं भगवान तसं माझ्या आत्म्यामध्ये सुद्धा ते सामर्थ्य आत्ता विद्यमान द्रव्यवृत्तीने आहे. आता पर्याय दृष्टीने भले क्षोक्षम ज्ञान आहे. त्या दृष्टीने क्षोक्षम ज्ञान असताना सुद्धा तो क्षोक्षम ज्ञान इंद्रिय मनाच्या माध्यमातून काम करत आहे म्हणून ते कसं आहे, खंडित आहे. भूत भविष्य वर्तमानाच्या सर्व पर्यायाला जाणत नाही, बाधा आहे. काहीला जाणत आणि मग तेच माझं ज्ञानस्वरूप आत्म्याला मी लक्ष करून तिथे स्थिर राहील, जाणेल. तर अशी सुद्धा माझ्यामध्ये पर्यायामध्ये शक्ती प्रगट होण्याची योग्यता आहे. कारणामध्ये शक्ती आहे म्हणून ती काय होणार, पुढे भावी नैगम्याने ती शक्ती पर्यायामध्ये प्रगट होणार आहे. पर्यायाची शक्ती प्रगट होणार आहे आणि कारणाची शक्ती आता माझ्यापाशी सुद्धा आहे. आता एक समयामध्ये सर्व द्रव्याच्या, सर्व गुणाच्या, सर्व पर्यायाला विपत जाणणारा असा मी केवळ ज्ञान स्वभावरूप एक शुद्ध आत्मा मी आता प्रत्यक्ष आहे. असं आपल्या स्वतःच्या आत्म्याचं ज्ञान तत्व जे आहे, स्वरूप आहे, त्याचं प्रज्ञात म्हणजे त्याचं ज्ञान करा, श्रद्धा करा, अनुभव करा आणि मोक्ष मार्गातून अल्पकाळामध्ये संसाराचा नाश करून मुक्तावस्था प्राप्त करा. परिपूर्ण स्वरूप निजानंद स्वरूप कृतकृत्य स्वभाव स्वरूप नित्य निरंजन शुद्ध स्वरूप ज्ञाता दृष्ट शुद्ध स्वरूप स्वद्रव्य अनंत गुण संपन्न शुद्ध स्वरूप आहे. स्वभाव नित्य शुद्ध उपयोग मात्र शुद्ध स्वरूप आहे. स्वकाल अनादि अनिधन शुद्ध स्वरूप स्वक्षेत्र चैतन्य नियत अमूर्ति शुद्ध असंख्यात प्रदेशे निज शुद्धात्मा द्रव्य स्वरूप आहे. स्वचतुष्टयाने स्वयं परिपूर्ण स्वरूप आहे. प्रमेय प्रमाण प्रमाता प्रमिती अभेद स्वचतुष्टयाने स्वयं परिपूर्ण शुद्ध स्वरूप आहे. सहज दर्शन सहज केवल दर्शन सहज केवल ज्ञान सहज अनंत सुख सहज अनंत वीर्य अशा निश्चय अनंत चतुष्टयाने स्वयं परिपूर्ण स्वरूप आहे. चतुर्गतीने रहित आहे. नित्य निरंजन
ज्ञाता द्रष्टा अभेद एकाकार निज शुद्धात्मा स्वरूप आहे. ज्ञाता मात्र अभेद एकाकार शुद्ध स्वरूप आहे. आहे आहे आहे. शांति शांति शांति. विसर्जन. नमो सिद्धाणं नमो वज्रायानं नमो साहोणं नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहोणं नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहोणं. ओम विसर्जन. जावानी के ज्ञान से सूझे लोकालोक सोवाणे मस्तक नमो सदा देतो लोक देव भजो अरिहंत निता गुरु सेवने ग्रंथ दयात कर्म पालो सदा यही मुक्ति का पंथ. बोलो ओम. सिद्धांत शास्त्र की जय. जिनवाणी माता की जय. जोईसो भगवान की जय. अनंतानंत शुद्ध परमेश्वर भगवान की जय. आचार्य श्री कुंद भगवान लोचन सार ग्रंथ की जय. आचार्य श्री शांति सागर महाराज आचार्य श्री सागर महाराज की जय. श्री शुद्धात्मा तत्व की जय. नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. जय जिनेन्द्र. जय जिनेन्द्र.